नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी कलिंगडाची भाजी करणार आहे। तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथे मी कलिंगड घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि 2 चम्मच कराळाचा आणि तिळाचा कूट घेतलेला आहे। आता आपण हे चिरून घेऊ कलांगडू आता मी चिरून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेला आहे। कढई गरम झालेली आहे, तेल टाकते 1 चम्मच, मोहरी टाकते, जिरे टाकते, कढीपत्ता टाकते, लसूण टाकते, लसूण छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊ। लाल तिखट टाकते अर्धा चम्मच, कलिंगड टाकते, हळद टाकते, मीठ टाकते चवीनुसार, कूट टाकते, तर आपण हे छान मिक्स करून घेऊ। पाणी टाकते अर्धा गिलास, झाकण ठेवते। 15 ते 20 मिनिट भाजी आपण छान शिजून घेऊ मंद आचेवर। 15 ते 20 मिनिट झालेले आहे, झाकण काढते मी। खूप छान झालेली आहे आपली भाजी। कोथिंबीर टाकते, भाजी झालेली आहे। आता मी प्लेटमध्ये काढून घेते। कलिंगडाची भाजी झालेली आहे तयार आणि तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।